पृथ्वीच्या नकाशाकडे बघा. खाली अगदी शेवटच्या टोकाला बसलेला पांढरा महाकाय खंड अँटार्क्टिका. पण हा फक्त बर्फाचा ढीग नाहीये, हा पृथ्वीचा कूलिंग सिस्टम आहे बॉस. अँटार्क्टिकामध्ये सुमारे 26 दशलक्ष घन किलोमीटर बर्फ साठलेला आहे. आणि जर हे सगळं वितळलं तर समुद्राची पातळी तब्बल 58 ते 65 मीटरनं वाढू शकते. म्हणजे काय, मुंबई, कोलकाता, न्यूयॉर्क, शांघाय, बाय बाय सगळं पाण्याखाली. याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पण खरी गेम इथे सुरू होते. हा बर्फ सूर्यप्रकाश परावर्तित करतो, याला म्हणतात अल्बेडो इफेक्ट. बर्फ गेला की पृथ्वी जास्त उष्णता शोषेल. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा स्पीड 2x 3x अगदी रॉकेट मोडमध्ये. आणि मग काय, उष्णतेची लाट, दुष्काळ, सुपर सायक्लोन्स, हवामानाचं सिस्टम क्रॅश. अँटार्क्टिकाचा बर्फ वितळल्यावर महासागरात प्रचंड गोड पाणी मिसळेल. त्यामुळे थर्मोहायलाइन सर्क्युलेशन म्हणजेच मोठे समुद्री प्रवाह बदलतील. हे प्रवाह म्हणजे पृथ्वीचे कन्व्हेअर बेल्ट आहेत. ते स्लो झाले तर युरोपमध्ये अचानक थंडी वाढू शकते आणि काही भागात उकाडा अनियंत्रित होईल. म्हणजे हवामानाचा रिमोट कंट्रोल कुणीतरी गोंधळात टाकलाय असं होईल. आणि आता सर्वात भावनिक आणि धक्कादायक भाग, अँटार्क्टिकावरचं संपूर्ण इकोसिस्टम कोसळेल. बर्फावर जगणारे प्राणी आणि पक्षी जसं की पिंग्विन यांचं अस्तित्वच धोक्यात येईल. म्हणजे भविष्यात मुलं पुस्तकात फोटो पाहून विचारतील, हे पेंग्विन खरंच असायचे का? आणि सगळ्यात महत्वाचं, अँटार्क्टिका खाली हजारो वर्षांपासून गोठलेले सूक्ष्मजीव आणि मिथेन सारखे हरितगृह वायू साचलेले आहेत. ते मुक्त झाले तर तापमान आणखी वेगानं वाढू शकतं. म्हणजे पृथ्वीचा हीटर पूर्ण पॉवरवर. प्रश्न असा नाही की अँटार्क्टिका वितळेल का, प्रश्न असा आहे, आपण त्याआधी बदलणार का? की इतिहासात लिहिलं जाईल, मानवानं स्वतःचा फ्रीजर बंद करून पृथ्वी ओव्हरहीट केली.